जेवायला. नाही, मला नाही जेवायचं. तारा, अगं माझा अजून विश्वासच बसत नाही की तू गाणं सोडण्याचं म्हणतेस. त्याचाच विचार करतोय मी सारखा. काही केला तो विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये तारा. एक सेकंड तारा, तू चेष्टा वगैरे करत नाहीयेस ना माझी? तसं असेल तर प्लीज सांग. मी खूप सिरियसली घेतला हा टॉपिक. नाही सोहम, मी का चेष्टा करेन अशी? मला खरंच नाही घ्यायचंय गाणं. अगं तारा, तुला कळतंय का? तू भैरवी वजेंची मुलगी आहेस. किती लोक वेडे आहेत तुझ्या आवाजासाठी, तुझ्या संगीतासाठी. आणि लोकांचं सोडून दे ग, मी वेडा आहे तुझ्या आवाजाचा, तुझ्या संगीताचा. तारा, मी तुझा नंबर 1 फॅन आहे. आणि एवढी लोक वेडी आहेत तुझ्या सोशल मीडियावर, एवढी लोक तुला फॉलो करतात सोशल मीडियावर, त्यांचं काय होणार? आणि तारा, तुला हे सगळं एका क्षणात सोडून द्यायचंय? ह्या सगळ्यासाठी मी मला जे नकोय तेच करत राहायचं का? का मी माझ्या स्वप्नांचा विचार करायचा? तूच सांग. मला माझं असं काही आयुष्य आहे की नाही? हो ना, आहे तुला तुझं आयुष्य. अगं पण तारा, माझे पण काहीतरी ड्रीम्स आहेत ना. त्याचं काय होणार? मला आपल्या दोघांचा एकत्र अल्बम काढायचा होता, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एकत्र काम करायचं होतं. त्याचं काय? हा तारा, तुला मी केलेले ट्यून्स आवडले नाही आहेत का? असं असेल तर तू मला सांग, मी नवीन ट्यून्स करतो. पण प्लीज गाणं सोडण्याचं म्हणू नकोस तारा, प्लीज. नाही सोहम, असं नाही अजिबात. खूप छान आहेत ट्यून्स, मला खूप आवडले आहेत. तारा, मग काय प्रॉब्लेम आहे? सोहम, हे बघ, मला फोर्स नको करूस. तू ना कोणाला तरी दुसऱ्याला घेऊन काम कर, पण प्लीज मला नको फोर्स करू. अच्छा, म्हणजे तू ठरवलंयस तर तुला माझ्या स्वप्नांमध्ये काही इंटरेस्ट नाही? असं अजिबात नाहीये. माझा तुझ्या स्वप्नांना फुल सपोर्ट आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तू तुझं स्वप्न पूर्ण कर आणि मला माझं स्वप्न पूर्ण करू दे. हे बघ, सगळे वाट बघतायत खाली. चल जेवायला. सगळे डिस्ट्रीब्युटर्स येणार आहेत. हां, तर त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे आपल्याला. तुझी मदत लागेल. मला आवडेल तुमची मदत करायला. पण हो, मी आत्ता ऑफिसला यायला लागले. मला हेही माहीत नाही की माझं नेमकं काम काय आहे. काय काम करायचं आहे? जे डिस्ट्रीब्युटर्स येणार आहेत ना, त्यांना फक्त माहिती द्यायची आहे तुला. माहिती? सगळ्यांसमोर? सगळ्यांसमोरच द्यावी लागेल ना माहिती, सावली. त्यालाच तर प्रेझेंटेशन म्हणतात. हो, पण इथे तुमच्याशी बोलणं वेगळं आणि तिथे एवढ्या मोठ्या लोकांसमोर उभं राहून बोलणं वेगळं. मला नाही जमणार सारंग सर. गप, काय नाही जमणार. टेन्शन नको घेऊ. सुरुवात मी करेन प्रेझेंटेशनची. ठीक आहे, मी लीड करेन, माहिती मी देईन. पण जर माझ्याकडून काही राहिलं तर तुम्हाला सांगशील. एवढं करशील? चालेल, पण त्याआधी आपण बोलूया. त्याआधी सुद्धा मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. सावली, हर्बल प्रोडक्टची कंपनी हे माझं एक स्वप्न आहे, तुझ्यासोबत पाहिलेलं. जसं आईबाबांनी रूपम कॉस्मेटिक्स ही कंपनी उभी केली ना, तसंच हर्बल प्रोडक्टची कंपनी मला तुझ्यासोबत उभी करायची आहे. मला माहिती आहे सावली, तू असताना मला काहीच अशक्य नाही आहे. इतका विश्वास ठेवता माझ्यावर? खूप, स्वतःपेक्षा जास्त. आईबाबांवर जेवढा विश्वास आहे ना, तेवढाच तुझ्यावर पण आहे. त्यांच्यानंतर जर कोणी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती तू आहेस. मग काळजी करू नका, मी कायम तुमच्या पाठीशी उभी राहीन. सावलीसारखी. ज्यूस तुझ्यासाठी. ज्यूस आणला माझ्यासाठी? तेही तू? हा, एक मिनिट, एक मिनिट. काय झालं नील? नाही, सूर्य कुठून उगवलं ना ते बघतोय मी. मारला टॉन्ट? तुला टॉन्ट मारल्याशिवाय बोलता नाही येत का नील? तू इतक्या वर्षात कधी चांगलं बोललीस नाही माझी, तर जरा हे वेर वाटतंय म्हणून. बाकी काय? हे झाल्या असतील माझ्याकडून चुका, पण तुझ्या मोठ्या भावाकडून पण खूप चुका झाल्या. म्हणजे घराबाहेर जाऊन त्याने काय केलंय माहिती आहे ना? जुली, आठवते? घरात चोरी केली आहे, ऑफिसमध्ये चोरी केली आहे. त्यातले काही पैसे तुला दिले. झालं? बोललास? म्हणजे
स्वतःच्या मोठ्या भावाच्या चोरीविषयी किंवा गुन्ह्याविषयी एकही शब्द बोलला नाहीस, पण माझ्याविषयी लगेच बोलून मोकळा झालास. हे बघ, माझ्याकडून चुका झाल्यात मला मान्य आहे, आणि मी सुधारण्याचा प्रयत्न करते. मी माझ्यात बदल आणण्याचा प्रयत्न करते नील. हे बघ, राजकुमार दादा जेव्हा परत घरात आला तेव्हा तू त्याला वेलकम केलंस, मिठी मारलीस, तुला प्रचंड आनंद झाला. मग माझ्याशी का असा वागतोस? मी असं काय केलंय नील? तरी नशीब विचारलं नाहीस की या ज्यूस मध्ये तर काही टाकून नाही ना आणलंच भाई. खूप घाणेरडं वागतोयस तू. इम्पॉसिबल आहेस. हे घ्या, आज तुमच्या आवडीची भाजी केली आहे. बटाटा भेंडी भेंडी आवडते ना? खूप जास्त आवडते मला. हीच तर भाजी माझ्या आवडीची आहे. पाणी आणू का? हळू. अगं, अहो, अंग केवढं तापलंय तुमचं. ताप आहे तुम्हाला? किरकोळ आहे, काही नाही एवढं असं. किरकोळ काय? आज कुठे जायचं नाही, आज आराम करायचा. हं? आराम. आज बरी आहेस ना तू? आता पावसाळा संपलाय, आता आमचा सीझन सुरू झालाय. अगं, ब्रेक फेल होतात किंवा ते सस्पेन्शन जातं ना, केवढे कस्टमर थांबले असतील माहिती माझ्यासाठी. हो. आणि हे बघा, तब्येतीचा काय? मला सांगा, आज गेलात आणि परत आजारी पडलात, अजून तर काय करणार आहात? ते काही नाही, आज कुठेही जायचं नाहीये तुम्ही. आधीच या घरच्यांनी मला लाडवलंय, आता तू लाडवू नकोस. घरच्यांनी लाडवलं म्हणून कसं बिघडलं बघितलंस ना, आता तू लाडवलंस तर मी पुन्हा बिघडे ना. प्लीज असं बोलू नका ना, पोटात गोळा आहे माझ्या. आणि मला सांगा, सगळ्यांसमोर स्वतःची चूक एक्सेप्ट करणारा माणूस परत त्या चुकीच्या मार्गावर जाईल का कधी? अजिबात नाही. आता मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझा माझ्यावर एवढा विश्वास आहे? हो.